गणपतीपुळे येथील घरफोडीचा गुन्हा जयगड पोलिसांनी अवघ्या काही दिवसात उघडकीस आणला आहे. 2 चोरटे अटकेत असून तब्बल 95% मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. केदारवाडी गणपतीपुळे येथील वीरेंद्र शांताराम गोसावी यांच्या घरात 26 ते 27 ऑगस्ट दरम्यान घरफोडी झाली होती. दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून कपाटातील लॉकर उचकटत चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोख मिळून 2,36,000 रुपयांचा ऐवज लंपास केला होता. या प्रकरणी जयगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेनंतर रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी महामुनी आणि उपविभागीय अधिकारी निलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कसून तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिक पातळीवरील माहितीच्या आधारे पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली. हे आरोपी म्हणजे रोशन सुरेश जाधव वय 21 आणि हैदर अजीज पठाण वय 27 असे असून दोघांकडून तब्बल 2,21,530 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. विशेष म्हणजे आरोपी हैदर पठाण याच्यावर रायगड, मुंबई आणि रत्नागिरी जिल्ह्यात चोरी आणि घरफोडीचे तब्बल 15 गुन्हे आधीच दाखल असल्याचे उघड झाले आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस करत आहेत. ब्युरो रिपोर्ट 24 न्यूज रत्नागिरी. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी 24 न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.